शेतकऱ्यांचा सातबारा कोरा कोरा कोरा. नमस्कार, मी अर्चना भोमले. आज 16 जून. मृग नक्षत्र सुरू होऊन 7-8 दिवस झाले. अजूनही मान्सूनचा पत्ता नाही. माझा शेतकरी राजा रोज सकाळी उठतो, आकाशाकडे बघतो की केव्हा तो बरसेल आणि मी केव्हा लावणी पेरणीत गुंतेल. कारण माझा देश हा कृषीप्रधान आहे. माझ्या देशातील शेतकरी, त्यांचा पूर्ण उदरनिर्वाह, पूर्ण कुटुंब हे शेतीवर अवलंबून आहे आणि त्याला आशा असते पावसाची. या वर्षीचा उन्हाळा काहीतरी वेगळाच होता. आमच्या विदर्भात तर 47-48 पर्यंत टेम्परेचर गेलं आणि अजूनही, म्हणजे जूनची 16 तारीख आहे, अजूनही तो सूर्य तळपतोच आहे आणि आमच्या जीवाची लाहीलाही करतोच आहे. यावर्षी पुन्हा या महिन्यामध्ये पुन्हा एकदा मुद्दा निर्माण झाला आहे शेतकरी कर्जमाफीचा. कारण शेतकऱ्यांना एक तर निसर्ग छळतो आणि दुसरं म्हणजे सरकार छळतं. अशा वेळेला त्यांनी न्याय कुणाला मागावा, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना, म्हणजे आपल्या देशामध्ये अदानी अंबानींसारख्यांना, मोठ्या मोठ्या उद्योगपत्यांना बिना शर्तीने कर्जमाफी दिल्या जाते. परंतु आमच्या शेतकऱ्यांना जेव्हा कर्जमाफी द्यायची वेळ येते त्यावेळेला त्यांना मात्र अटी शर्तीमध्ये गुंतवून ठेवल्या जातं. असं आमचं हे सरकार. विचार करा, हे सरकार कुणाचं आहे? कारण आज आमच्या शेतकऱ्यांची परिस्थिती खूप बिकट आहे. अजून पाऊस पडलेला नाही आणि पुढे पडणार की नाही, शेतकऱ्यांची पिकाची अवस्था काय होईल, यावर कुणीही काहीही बोलत नाही. याच्यावर काहीतरी उपाययोजना आहे का, त्यावर सुद्धा कोणी काही बोलत नाही. एक तर शेतकऱ्यांना बाजारभाव मिळत नाही, सिंचनाची काय व्यवस्था आहे, त्याच्या शेतीच्या मातीचं परीक्षण काय आहे, त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं पीक घेऊ शकतो, हे सगळ्या गोष्टी फक्त कागदोपत्री आहे. परंतु ॲक्च्युली प्रॅक्टिकली काहीच होत नाही. फक्त आश्वासन दिलं जातं, जून महिन्यामध्ये तुम्हाला कर्जमाफी मिळणार. परंतु ज्या वेळी कर्जमाफी द्यायची वेळ आली त्यावेळेला त्यांना सांगितलं गेलं की 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2024 दरम्यान अल्पमुदतीचे पीक कर्ज शेतकरी ते पात्र राहतील. ज्यांचे कर्ज 30 सप्टेंबर 2024 पर्यंत थकलेले आहे ते शेतकरी पात्र आहे. थकीत कर्ज ज्यांनी 30 मार्च 2026 पर्यंत भरलेले नाही ते पात्र आहेत. म्हणजे अशा विचित्र पद्धतीच्या यांनी अटी शर्ती तिथे लागू केलेल्या आहे. परंतु ज्या गोष्टी शेतकऱ्यांच्या हिताच्या आहे त्यावेळेला हे सरकार मौन राहतं, काहीही बोलत नाही. कारण अशीच 1-2-3 वर्षाच्या आधीची घटना तुम्ही बघितली असेल की शेतकरी दिल्ली, हरियाणा, त्या भागातील, पंजाबमधील शेतकरी, काही आमच्या विदर्भात नाही गेलेले शेतकरी होते, दिल्लीच्या सीमेवर त्यांनी आंदोलन केलं. त्यावेळेला काय झालं हे पूर्ण देशाने बघितलं. त्यांच्या तिथे रोडवर खिळे ठोकण्यात आले, त्यांच्यावर पाण्याचा मारा करण्यात आला, त्यांचे हाल करण्यात आले आणि त्यावेळेला 700 शेतकरी शहीद झाले. मग हे सरकार खरंच शेतकऱ्यांचं आहे का? की त्यांना फक्त अटी शर्तीमध्ये गुंतवून ठेवलं जातं आणि आश्वासनांमध्ये, म्हणजे आम्ही नेहमी आश्वासनावरच जगतो की आम्हाला अशा प्रकारचं आश्वासन दिलं आहे आणि ते आश्वासन पूर्ण होईल. बरं, आमचे नेते, आता नेत्यांचं नाव घेणं चुकीचं आहे. आमचे बच्चू कडू साहेब आमच्या शेतकऱ्यांचे वाली झाले होते, मोठं आंदोलन केलं होतं, कितीतरी शेतकरी त्यांच्या मागे गेले होते. काय झालं पुढे? तेच कुठेतरी सेटल झाले आणि वेगळ्या पक्षात गेले. असे आमचे हे शेतकऱ्यांचे नेते, अनेक नेते आहे शेतकऱ्यांचे. परंतु आमच्या शेतकऱ्यांना मात्र न्याय मिळत नाही, साधा बाजारभाव मिळत नाही. बाकीच्या गोष्टी तर सोडा, सिंचनाचं, इलेक्ट्रिक बिल, खूप सारे प्रश्न आहे की शेतीला जेव्हा सिंचन करायची वेळ येते तेव्हा इलेक्ट्रिसिटी नसते. आम्ही नेहमी आंदोलनं करतो, आम्ही निवेदनं देतो, परंतु आमच्या शेतकऱ्यांना
वाली नाही. हे लक्षात ठेवा की जर शेतात पिकलं नाही तर तुम्ही काय खाणार, किती आयात कराल तुम्ही. म्हणून शेतकऱ्यांच्या जो जीवाचा शाप आहे तो नक्कीच तुम्हाला लागेल, कारण ती त्याच्या अंतःकरणातलं दुःख आहे, तो त्यांच्या अंतःकरणामधून निघालेला शब्द आहे आणि तो शब्द कधीच वाया जाणार नाही. तुम्ही नोटा खाऊ शकणार नाही, तुम्हाला धान्यच खावं लागेल आणि ते धान्य जर पिकवणारा हतबल झाला तर विचार करा या देशाचं काय होईल. धन्यवाद.